मालवणी पिझ्झा. वा काय मस्त दिसता बघ. अरे माझं आपलं टाकूया मालवणी मसाला म्हणजे मस्त होतला. टेस्ट पुरतं मसाला घाल आणि चवी पुरतं मीठ घाल. नको नाहीतर लगेच माझ्या बायकोने सुरू केलं असतं ना लादी पुसायला. म्हटलं थांब. मी ही विंडो अशी मस्त झाडांनी सजवली आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच सकाळी आम्ही गावावरून मुंबईला आलो. मस्त 1 महिना मी गावी राहिली आहे. खूप मज्जा मस्ती धमाल केली आणि सागर पण चार दिवसापूर्वीच आले होते गावी. तर आम्ही मग दोघं एकत्र आज सकाळी मुंबईत आलो. तर घरात एवढी घाण झाली आहे ना, अक्षरशः धूळ बसली आहे आणि झाडू मारल्याने की नाही काय माहित. मारला तुझ्यासाठी ठेवलंय साफसफाई. तर ना हे सकाळी उठायचे, कामावर जायचे, रात्री झोपायपुरते यायचे आणि 1-2 दिवस काहीतरी मॅगी आणि काहीतरी बाबा कौतुक करून खाल्याने. रोज करून झालं, फक्त व्हिडिओ नाही बनवला. तर ना घरात ना आमच्या इकडून ना खूप वारा येतो, त्यामुळे सगळी घरात धूळ बसते. तर धूळ बसून सगळं घर असं जाळ झालं. आता ना ते सगळं मला पहिलं झाडून पुसून घ्यायचं आहे आणि एवढी सगळ्या ह्यांनाच ना, तुम्हीच करता सगळं. आज तू कर, मी व्हिडिओ करतो. आज सगळं तू कर. तर ना तुम्हाला सांगू की सागरनी ना खूप पार्सल पण मागवली आहे, तर त्याचं पण आम्ही अनबॉक्सिंग करणार आहोत. तर सगळ्यात पहिला आम्ही आधी साफसफाई करायला घेतोय. हा मग धर ना. मी नाही तू म्हणतोय मी व्हिडिओ बनवतो. ओके. तर आल्या आल्या ना सगळं हे काढलंय सागरनी, ही तोरणं, कारण खूप धूळ झाली होती. तर ती सागरला आता मी हवा खूप आहे. हो हवा खूप आहे, त्यामुळे सगळं ना विस्कटते पडते. आणि इकडे पार्सल पण आहे, ती अनबॉक्स करून मी तुम्हाला दाखवणार. आणि बघू साफसफाई झाली तर जमल्यास ना मी तुम्हाला होम टूर पण द्यायचा प्रयत्न करेन. नक्की देऊया ना होम टूर. अशी हवा असते. हा सांगा. होम टूर काय द्यायची आहे? इथून घर सुरू झालं तिथे घर संपलं. असं दे, छोटंसं असेल आमचं घर. तर आधी त्यासाठी साफसफाई तर करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला दाखवते की मुंबईवरून गावी आलं ना की किती कामं असतात. म्हणजे लादी, झाडू सगळं घासून पुसून घ्यावं लागतं, भांडी घासावी लागतात, सगळं आवरावं लागतं. काम कमी आणि बोलते जास्त. तू बोल. तर सागर तुम्ही एक काम करा, हे सगळं मला झाडून द्या, नंतर मी लादी पुसून घेते. सागरनी झाडू वगैरे मारून घेतली. तर सागर म्हणायला लागले थांब, तू आधी काय एवढी लादी वगैरे पुसायचं. नको नाहीतर लगेच माझ्या बायकोने सुरू केलं असतं ना लादी पुसायला. म्हटलं थांब. आधी आपण हे अनबॉक्सिंग करूया. तर बघूया काय आहे. अमेझॉन वरून मागवलंय वाटतं. फोड लवकर फोड. स्पिन मॉप दिसतोय. अगारो इलेक्ट्रिक स्पिन मॉप. चल फोड बाबा लवकर, भरपूर कामं पडली असतात. मी ऑलरेडी याचा एक डेमो घेतलाय, त्याच्यामुळे काही गोष्टी तुला फोडलेल्या दिसतील. अजून एक गंमत दाखवू. बरोबर तुझ्याकडे आला. कर चालू काम. तर सागरनी डेमो करून दाखवला मला आणि खरंच मला प्रोडक्ट खूप आवडला, खूप भारी आहे. आणि तुम्ही बघू शकता, आम्ही आता यूज पण करून बघितलंय. तर कसं यूज करतात ते मी तुम्हाला परत दाखवते. तर हे ना आपल्याला 4 पॅड येतात. तर हे वॉशेबल आहेत. आपण यूज करून झाल्यावर आपण हे धुवून परत सुकवून वापरू शकतो. तर हे 2 पॅड आहेत ना, ते आधी आपण वेट मॉपिंग करू शकतो आणि नंतर ड्राय मॉपिंग करण्यासाठी आपण हे 2 पॅड वापरू शकतो. इन्स्टॉलेशन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिली ही वायर अशी अटॅच करून घ्यायची. त्यानंतर हा जो मेटलचा रॉड आहे ना, तो मेन युनिटला जोडायचा. ही क्लिप थोडीशी अशी प्रेस करायची आणि मेन युनिटला जोडायची. असं टिक असा आवाज झाला की आपलं इन्स्टॉलेशन रेडी आहे. सोबत आपल्याला एक युजर मॅन्युअल मिळतं आणि हा चार्जर मिळतो, ज्यामुळे आपण सहज चार्जिंग करू शकतो. आणि हे पॅड लावणं पण खरंच खूप इझी आहे. हे बघा, असं लावलं की हे झालं. यासोबत आपल्याला एक मेजरिंग कप पण मिळतो. त्याच्या साहाय्याने आपण यामध्ये 175 ml पर्यंत आरोचं पाणी भरून घेऊ शकतो. आपण पाणी तर भरून घेतलंय. तर चला आता आपण कसं यूज करतो ते मी तुम्हाला दाखवते. ह्याला ऍडजस्टेबल हँडल दिलेला आहे, जे आपण उंचीप्रमाणे ऍडजस्ट करू शकतो. आणि ह्याला ना 2 बटन दिलेले आहेत, एक ऑन आणि ऑफ, आणि दुसरं बटन आहे त्याने पाणी स्प्रे होतं. तर चला मी तुम्हाला यूज करून दाखवते. ह्याला 4 LED लाईट दिलेला आहे, त्याच्यामुळे समोर जर डाग वगैरे असेल तर तो आपल्याला लगेच दिसतो. त्यामुळे क्लिनिंग करणं खूपच सोपं झालेलं आहे. ह्याचं हँडल ऍडजस्टेबल आहे, त्यामुळे सगळ्या दिशेने ते फिरतं
आणि सोफा, टीव्ही युनिट, बेड ह्याच्या खालील आपण साफसफाई अगदी इझी करू शकतो. चला आता आपलं वेट मॉपिंग तर करून झालंय आणि ही जी 2 एक्स्ट्रा पॅड दिलेली आहेत ती लावून आपण ड्राय मॉपिंग करून घेऊया. आधी लादी पुसताना बादलीतून पाणी घ्या, नंतर ते मॉपने पुसा, नंतर ते पाणी बदला, परत सुका फडका घ्या, परत लादी पुसा. त्यामुळे ना खरंच खूप कंटाळा यायचा. पण सागरने हा प्रोडक्ट मागवला एवढा भारी आहे ना, ह्याच्यात ड्राय मॉपिंग आणि वेट मॉपिंग असल्यामुळे माझं काम तर खूप सोपं झालंय आणि एकदम लाईट वेट आणि पोर्टेबल आहे. खरंच हा अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन मॉप मागून सागरनी तर माझं काम खूपच सोपं केलं आहे. तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता. आता तुम्ही इथे माझ्या किचनची काय अवस्था झाली आहे बघू शकता. पण माझ्याकडे आहे अगारोचा इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर आणि ह्या स्क्रबरने तर माझं काम अगदी सोपं केलं आहे. आणि यासोबत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश सुद्धा देण्यात आलेले आहेत. हे आहे मेन युनिट, ज्याला ऑन आणि ऑफ करण्यासाठी बटन दिलेलं आहे. एकदा प्रेस केलं की ऑन, परत प्रेस केलं की आपण याचं स्पीड पण वाढवू शकतो आणि परत एकदा प्रेस केलं की बंद होतं. सोबत वेलक्रो पण दिलेला आहे, त्याला तुम्ही वेगवेगळे ब्रशेस अटॅच पण करू शकता. किचन मधले डाग तर फारच चिवट, तेलकट आणि चिकट ते निघण्यासाठी असे ब्रश दिलेले आहेत, ज्याने आपली साफसफाई एकदम इझिली होते. आणि तुम्ही इथे बघूच शकता की माझ्या किचनची साफसफाई किती छान झाली. मग मला नळाची आणि बेसिनची पण साफसफाई करायची होती, त्यासाठी मी हे घेतलंय असं पॉइंटेड ब्रश. आणि ह्या ब्रशचा शेप थोडासा पॉइंटेड असल्यामुळे नळ, बेसिन, सिंक आणि 2 टाइल्सच्या कानाकोपऱ्यातील साफसफाई अगदी इझिली होते. आता मी बेसिन घासण्यासाठी यूज करते हे छोटं ब्रश आणि तुम्ही बघू शकता धुळीमुळे माझी बेसिन किती घाण झाली आहे आणि ह्या ब्रशने माझी तर बेसिन एकदम चमकून गेली. आता बेसिनच्या मिरर साठी मी घेत आहे हे स्पॉन्ज ब्रश. त्यावर मी 1 ड्रॉप लिक्विड टाकलं आहे आणि त्याला मी मिररवर अशा प्रकारे मूव्ह करते. यामुळे अजिबात स्क्रॅच तर येत नाहीत आणि क्लिनिंग पण खूप छान होते. आणि किचन तर मी क्लीन करून घेतलाच होता, मग माझी नजर पडली ह्या विंडोवर. म्हटलं की चला विंडोच्या काचा पण मस्त साफ करून घेऊयात. तर त्याला हे अशा प्रकारे हँडल दिलेलं होतं, ते हँडल लावून मी किचनच्या खिडक्या पण साफ करून घेतल्या आणि बाथरूमच्या टाईल पण सगळ्या साफ करून घेतल्या. आता मी बाथरूमची फरशी पण क्लीन करत आहे म्हणण्यापेक्षा मी घासत आहे. खूप छान पद्धतीने सगळी जी घाण होती ती ह्या ब्रशच्या वापरामुळे निघून गेली. सोबतच आपल्याला पॉलिशिंग ब्रश सुद्धा दिलेला आहे, ज्याने आपण कार, वूड पॉलिश करू शकतो. आणि मी इथे बघा फ्रीज क्लीन करते आणि किती छान फ्रीज क्लीन झालाय बघा. याला टाइप सी चं चार्जिंग पॉइंट दिलेला आहे आणि 3 ते 4 तास चार्ज केल्यानंतर हा 1 ते 1.5 तास तुम्ही आरामशीर वापरू शकता. खरंच खूप उपयोगी आहे आणि जर तुम्हाला हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथून तुम्ही हा प्रोडक्ट खरेदी करू शकता. कॅमेऱ्याचा ताबा मी घेतलाय, तर आल्यापासून आमची साफसफाई सुरूच आहे. कारण भरपूर धूळ झाली होती घरामध्ये, त्याच्यामुळे ही दाराची तोरणं वगैरे काढली, सगळी साफसफाई केली, आताच झाडू वगैरे मारली आहे. तर आम्हाला हॉल आवरायलाच जवळपास 2 तास गेलेत. त्याच्यामुळे जेवणाचा प्लॅन जरा आमचा चेंज झालाय. ये देखो काय बनवते? पिझ्झा. भाकरी पिझ्झा बनव. तर अजून बेडरूम बाकी आहे. पिझ्झा खाऊन मला शंका आहे, मी दुपारी काम करेन की नाही बघू. अचानक पिझ्झा कसं काय करू, सगळा भाजीपाला वगैरे घरात भरायचा आहे. 8 दिवस तरी आम्ही गावी होतो, त्याच्यामुळे सगळं आता आवरावर सुरू आहे घरात. आता बघू काय भाजीपाला नाहीये, तर आता मी सागरला पाठवणार आहे बाजारात भाजीपाला आणायला, त्याच्यानंतर जेवण बनणार. तोपर्यंत पिझ्झावरच भागवायचं आज. कळलं काय? हे काय स्पेशल मसाला? हो. तर हे सगळ्यात पहिलं काय ते हे पिझ्झा टॉपिंग चटणी पिझ्झाची. ती आधीच होती मागवलेली, पण ना भाज्या तर माझ्याकडे काय नाहीये, त्यामुळे कांदा, मिरची. भाज्यांच्या नावाखाली एक कांदा आहे आणि ही एक मोठी मिरची आहे. ती पण भाजायची, शिमला मिरची नव्हती ना, तर त्यापेक्षा. आणि हे सुकलेले 2 गाजर आहेत. ह्याचं काय करणार आहे काय माहिती. कोणतं प्लेन पिझ्झा, घरगुती पिझ्झा असाच असतो, हेल्दी आणि टेस्टी. कळलं काय? बाहेरचा पिझ्झा नाही, घरी बनवून खायचा. पिझ्झा जरा चांगला दिसतोय झालेला. कांदो घातले. सागर, शेजवान चटणी खराब झाली वाटतं. एक काम कर, हे घे आला लसूण पेस्ट लावून टाक. आला लसूण तुझ्या काय काकान घातलेलं आहे? अरे ला त्या पिझ्झाची काहीतरी इज्जत ठेव. बघा पिझ्झाच्या नावाखाली आहे ती चटणी आहे, कांदो आणि ही
तळूची भजीची मिरची घालतात त्याच्यात, बाकी काय नाही ते पिझ्झाची काय इज्जतच नाही आहे. ठीक आहे, मी घालते आला लसूण पेस्ट. खातलं नाही नको, वेगळी लागत ना. अर्ध्या भागात लाव, अर्ध्या भागात. ही सगळ्यात भारी आयडिया. चीज टाकून द्यायचा म्हणजे आतमध्ये काय लपवलापणा कळायचं नाही. ते मिरची टाक माझे असं तेवढे, ह्याचे लेअर लावूया वाईच. आणि तोंडात गाजर. तर या जुगाडामध्ये ही हिरवी मिरची पण सामील आहे. हे बघा, पिझ्झा खाऊन बोंबल्या मारायचे. सागर जरा मीठ आणि मसाला घे. अरे माझं आपलं टाकूया मालवणी मसाला म्हणजे मस्त होत तुला. अरे खराच ठीक आहे ठीक आहे. मग टाकून तर बघ. आता यामध्ये टेस्ट पुरतं मसाला घाल आणि चवीपुरतं मीठ घाल. मालवणी पिझ्झा. ऐक तरी, आपण आपला हॉटेल सुरू करूया काय रे? असं पिझ्झा बनवून द्यायचो. बघ ना काय भारी वाटत, एकदम मस्त टाका. हा असं रंगीबिरंगी दिसा गोय. वाव बघ ना, पांढरं हिरवं पिवळं आणि लाल. नको एवढं, अरे चिमटीत टाक मारे. असं नको एवढं टाकू, तिखट असा तो झणझणीत. झाला झाला. हा. आणि सगळ्यात महत्वाचं चवीपुरतं मीठ पिझ्झा मध्ये. तू जास्त टाकलं तर खारट होतला. नावात टाक असा चिमटीभर. काय रे, आमच्याकडे काय नाही, शेंगदाणे आहेत. वर टाकले असते. ऐक गं. बस बस बस, सगळीकडे व्यवस्थित पसर. पुरे पुरे. हा चल, शेप इलो आले. शेप आलाय, पिझ्झाला शेप आला. बघ ना माझी झाडं बघ सागर. इकडे हे आता ओव्याचं याच्यात काय झाड. टाकू शकतो? काळी मिरी टाकू? हा काळी मिरी पावडर टाक. ओके, ते टाक आणि वर जरा चीज टाक. अजून काय हा काय बघ फ्रीज मध्ये? काय नाही यार, जुना पुराणा सगळं. गावात जाताना सगळं मी साफ करून गेलेलं आहे सगळ्या. आणि हा पण 8 दिवसापूर्वीचा. फक्त यो बेस असा तो ताजा आणलेला सकाळी. पण सकाळी बेस घेताना मला कळलं नाही काय प्लॅन आहे तुझा दुपारचा तो. हाच होता. हा काय चला. लय नको टाकू. आणि हे असं कव्हर करून टाकायचं म्हणजे कळतं नाही आत काय काय आहे. पोट भरला माझं. बघून अरे तू खाऊन बघ, काय खाशी खाशी तर अजून खाशी. अजून नाही मागूच आहे परत. आपण ब्रँड कोलॅबरेशन डॉमिनोज आणि कोण आहे? डॉमिनोजचा आणि मॅगडी. जे कोण पिझ्झा बनवतात त्यांच्यासाठी पिझ्झा हट. पिझ्झा हट. हा, आम्ही तुमचं प्रमोशन करू शकतो. ब्रँड बंद. आणि आम्ही नवीन रेसिपी देऊ शकतो आमच्या पिझ्झाची. ब्रँड बंद. नशीब घरात बटर तरी होता. चला आता थोडासा बटर टाकून घेतलं ह्या पॅन मध्ये. हा, आणि त्यानंतर मग आम्ही बेस ठेवतो. वा चल, वर झाकण ठेवून दे. दिसता तर भारी. अरे कोथिंबीर टाकू ना. झालं ना पूर्ण की आपण कोथिंबीर टाकूया. चल आता आहे का पण कोथिंबीर? असेल, बघायला पाहिजे. बटर चल हे चिकन आहे ना सगळं आता? नाही, हे सगळं आवर. चल त्याच्यापेक्षा डाळ खिचडी केली असती तर लवकर झाला असता. हो. तर पिझ्झा. हा हे बघा, पिझ्झा रेडी. थांबा, मेन कॅमेऱ्याने दाखवतो. हा बघ, पिझ्झा रेडी. वाव, कसला भारी दिसतोय यार. मग आणि हे बघ बघ, मी घेऊन इले ना हॉटेल मधून, म्हणून आज उपयोगात पडले. सगळं आहे, सगळं सगळं. कधीची आहे ती? आपण कधी कधी केलेलो ना खायला, त्या उरलेले सगळे घेऊन आली. एक्सपायर डेट बघ किती आहे. 2028-26. किती? फेब्रुवारी 26. वा वा. हे बघा, एक तर तो पिझ्झा आहे गावठी, आणि त्याच्यावर हे एक्सपायर डेट झालेले चिली फ्लेक्स. हा, असं ते सॉस खाऊया. एक काम कर, लोणचा घेऊन ये. चल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. मस्त कुरकुरीत पिझ्झा. असं असं मार ना वर. वा काय मस्त दिसता बघ, रंगी बेरंगी. बघा माझा पिझ्झा. आणि लोणचं. याचा कायम असता. लोणचं किती आहे? हे बघ सॉस असा. सुको सुको कसं खायचं म्हणून हा. लोणचं. दाराचं तोरण आणि या गोंड्याच्या माळा आम्ही सकाळी आल्यावर धुवून घातल्या होत्या, त्या आता सुकल्यात. तर सागर लावून घेतील. चला सागर, असं वाटतं दिवाळी येता. हो, वारा खूप असं त्यामुळे लागत नाही. अरे मग असं पकडू.
सकाळी आम्ही घरी आलो आणि मी बघितलं ना तर हे माझं गुलबक्षीचं झाड मी खिडकीमध्ये लावलं होतं ते पूर्ण पाहून गेलं होतं. मग आल्या आल्या मी त्याला पाणी दिलं. फक्त 4च दिवस. सागर तर गावी जाताना पाणी घालून गेले होते आणि 4 दिवसा पाणी न मिळाल्यामुळे ते पूर्ण बावलं होतं. तर आल्या आल्या मी पाणी दिलं. तर आता मस्त टवटवीत झाले संध्याकाळपर्यंत आणि छान फुलं फुललीत बघा, गुलाबी कलरची खूप फुलं आली आहेत. सकाळी आल्या आल्या आम्ही सगळे कपडे धुवून घातले होते. तर सागरला मी काम दिलंय की सगळे कपडे घडी करायचे, कारण त्यांचेच कपडे जास्त आहेत. सगळी शर्ट आल्या आल्या धुवून घातली होती. एक पण शर्ट नाही उद्याला घालायला. हा, मग पटापट घडी करा आणि इस्त्रीवाल्याला नेऊन द्या. तू करणार आहेस ना इस्त्री? नाही, इस्त्रीवाल्याला खूप काम आहेत आज मला. तुला देतो पैसे मी. नको अरे नको करा तुम्ही करा. चला आता आम्ही जातोय बाजारात. सागरला इस्त्रीला कपडे पण द्यायचे आहेत आणि मला ना थोडंसं सामान घ्यायचं आहे, म्हणजे भाजीपाला, कांदे वगैरे संपलेत, कांदे बटाटे ते घ्यायचे आहेत. आणि मला एक तुळशीचं झाड घ्यायचं आहे, कारण गावी असल्यामुळे पाणी घालायला मिळालं नाही ना, त्यामुळे तुळशीचं झाड माझं मेलं. तर ते रोप मी इथं काय बघते आणि भाजीपाला पण आणायचा आहे. बाजारात जाऊन तर आम्ही आलो, पण आम्हाला तुळशीचं रोप काही कुठे भेटे ना, कारण तो झाड घेऊन जो माणूस बसतो तो आज नव्हताच तिथे. तर भाजीपाला वगैरे आम्ही घेऊन आलो, कांदे बटाटे आणि भाजीपाला, कारण उद्या सागरला डबा पण द्यायचा आहे, त्यासाठी रोज भाजी लागते आम्हाला काही ना काही. तर हे बघा, एक दाखवते मी तुम्हाला. ही सॉसची बॉटल होती, त्याच्यापासून ना मी असं थोडंसं माझ्या किचनसाठी हे बनवलं, म्हणजे किचनच्या विंडोवर मी हे ठेवलं आहे. मनी प्लांट आहे आणि मस्त बघा त्याला रूट्स आली आहेत. अजून 2 सॉसच्या बॉटल आहेत, त्या माझ्या संपल्यात. तर मी असं बनवणार आहे मनी प्लांट. खूप छान वाटतंय ना. बरं, तर खूप काम होती आज दिवसभर. आल्यापासून आम्ही झाडू, लादी, भांडी असंच करतोय. सगळी भांडी मला परत घासावी लागतात. तर ती सगळं आता मी आवरलंय. आता आम्ही चहा पितोय, संध्याकाळ झाली आहे. आता मला परत टेन्शन रात्रीच्या जेवणाचं काय. पाणी नसल्यामुळे माझी बरीच झाडं मेली, त्यामुळे मला तर खूप वाईट वाटलं. पण आता ना मी झाडांना आल्याला पाणी घातलं ना, तर आता जरा टवटवीत झाली आहे, त्यांच्यात जीव आलाय आणि आता माझ्या जीवात पण जीव आला. तर सागरने मस्त आवरलं, म्हणजे जी मेलेली झाडं होती ना ती त्या कुंड्याने ती सगळी काढून टाकली आणि जी जगलेली आहेत ना तेवढी आता इथे ठेवली आहेत, मी तुम्हाला दाखवते. तर आमची ही खिडकी आहे ती आम्ही फक्त गार्डनसाठी, म्हणजे झाडांसाठीच ठेवलेली आहे. आमच्या घराला बाल्कनी तर नाही, पण आम्ही ही विंडो अशी मस्त झाडांनी सजवली आहे. एक दिवस आम्ही नक्कीच बाल्कनीवालं घर घेऊ. तर हे बघा, हे गुलबक्षीचं झाड, इकडे पीस लिली आणि ही माझी तुळस होती, त्या तुळशीतली तुळस तर मेली. आणि हे एक आहे इंडोर प्लांट आहे, पण मी त्याला बाहेर ठेवले थोडा वेळ, म्हटलं ऊन लागू देत. इकडे जाईजुई आहे आणि वरती पण सारे बघा हँगिंग प्लांट आहेत. तर कशी वाटते माझी खिडकीतली बाग? तर मी जेवण करते. तर आज काम होतं भरपूर, त्यामुळे जेवणाचं बेत तर आमचा साधाच आहे, डाळ भात आणि बटाट्याची कापा. तर मी तुम्हाला काहीतरी दाखवते. आज सकाळी आम्ही इल्यावर पूर्ण हॉल आवरलो, सगळ्यात पहिलं हॉल आवरलो. आणि आता हे साहेब बघा काय करतात. मजा येते असं पसारा करायला. अरे पण सकाळी आपण सगळं आवरलं आणि हे काय परत आणली आहे ना मशीन, परत करू. तू रात्रीचे 12 वाजवणार आहेस, हे डॉक्युमेंट काढले. आता साफसफाई करता करता आम्हाला असं जाणवलं की आम्ही हे टीव्ही युनिट घेतलं होतं ना, ते थोडंसं बेंड झालंय, म्हणजे जास्त झालं त्यामध्ये सगळं सामान. त्यामुळे असं सागरला वाटलं की मधून थोडंसं बेंड झालंय. तर हे सगळे कागदपत्र वगैरे होती जी, तर ते सागर पुस्तकं होती, इकडे सगळे डॉक्युमेंट. सर्टिफिकेटांचा माझा भार खूप मोठा आहे, भरपूर सर्टिफिकेट. इतक्या किती शिकायचा, त्याच्यामुळे म्हटलं थोडा भार कमी करू हो. हे बघा परत रोंबाट घालून ठेवलंय या माणसाने. आणि ना आम्ही गावावरून येताना हे सुगट आहे, म्हणजे सुगट जे काय आपण बोलतो, ते मी रंगवून गावी नेलं होतं. आणि काढले तू काय ह्याच्यात पैसे होते? कसले, कोणाचे पैसे? गिफ्ट आलेले. कोणी दिलं गिफ्ट? कोणीतरी दिलं होतं. आता माझ्या नावावर बिल फोड. काय कधीच भेटलं आणि काही असतं याचं. चल आवर पटापट, वाजले बघ किती. वॉरंटी कार्ड भेटलं. हा, तर ना मी ते परत एवढं सांभाळून घेऊन आली आहे. एवढं म्हटलं छान रंगवलंय,
तर म्हटलं मी घेऊन जाणार. आणि आमचे काय आहेत ना काहीतरी बोलणारच ती पण नको. आमचे अहो आहेत ना, सगळं बोजा ओझ सगळं वाहणारे. मी गाढव म्हटलं नाही हा, उगाच हा म्हणतोय. तर चला माझं जेवण होत आलं, आवरा लवकर जेऊया. तर आम्ही सध्या ना एक सिरीज बघतोय, खूप मोठी आहे, जवळजवळ 42 एपिसोड आहेत. तर आज आमचा लास्टचा एपिसोड आहे. तर झाली संपली. गप्रा, एक एपिसोड राहिलाय आमचा लास्टचा, तो आम्ही आता मस्त जेवण बघणार. हा, शेवटचा 2 तासाचा आहे ना, त्यामुळे आम्ही मग अर्ध बघतो कधी कधी. तर ते थोडंसं राहिलंय आमचं बघायचं, ते आता आम्ही बघत बघत जेवणार. चला बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि हाईप करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.